मी आता घाटकोपर स्टेशनला आहे. सो आता घाटकोपरवरून निघतो आहे मी सी एस टीला जाऊन मी आता तुम्हाला दाखवतो आहे परेड. जर ती परेड चालू असली तर तुम्हाला नक्की दाखवतो. आणि मी म्हणजे आता मी जातो आहे तिकडे, म्हणजे अचानक माझा प्लॅन झाला. सो आता 15 ऑगस्ट पण आहे, तर तुम्हाला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला जाऊया आता आपण. तर मित्रांनो आता मी दादर सोडले आणि आता पुढे चाललो आहे. मी बोलत का नाही इकडे की जास्त म्हणजे असं ट्रेनच्या आवाजामुळे आपला आवाज जरा कमी पडतो, त्यामुळे जरा बोलत नाही मी. परेड जर चालू असली तिथं तर तुम्हाला दाखवतो नक्कीच. जर झाली असली तर जाऊया डायरेक्ट मरीनला. सो बघूया इथं आधी. आणि आता गाडी पोचेलच आता, तर चला मग ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. समोर तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ह्या स्टेशनला आलो आहे. आता मी पुढे जातो आहे. सो एकटा आहे, मग त्यामुळे मला पण काय समजत नाही की आहे की नाही. मी आता एकटाच आलो आहे आणि मला एवढं माहीत पण नाही की तिथं की काय असेल या नसेल परेड. तर चला. आणि मित्रांनो मी CST स्टेशनला उतरलो आहे. तर इकडे आता बघा स्वातंत्र्य दिनाची सॉन्ग पण लावली आहे. सो मित्रांनो इथं आता पुढे परेड चालू आहे वाटतं. आय थिंक काहीतरी चालू आहे. सो हे बघा. जिनके लालमय सरहद पर देश प्राण बचाने को, जान पर खेल गए जो माँ के दूध का कर्ज चुकाने को, जो माता जिनकी संतानें दुश्मन को मौत के घाट उतारती, आओ हम सब करें आज उन माताओं की आरती. परेड कमांडर परेड को मन से गुजरने की अनुमति देते हुए इस परेड में शामिल पहली टोली
पर इस विस्तीर्ण अवकाश में जाकर धन्यवाद सर। तर मित्रांनो आता माझी परेड बघून झाली, आता मी जातोय पुढे. म्हणजे जरा लवकर यायला पाहिजे होतं मी, आणि मी जरा लेट झालो, त्यामुळे म्हणजे परेड म्हणजे अर्धे साईडचं हे होऊन गेलं आणि मी जरा लेट झालो. जातोय मग आता मी तिकडे. आता मी जातोय इकडे मरीनला. इकडे जास्त क्राऊड असल्यामुळे मी काय बोललो नाही. तो आता तुम्हाला इकडे दाखवतो इकडे किती क्राऊड आहे तो. आणि तिकडे खूप क्राऊड होता, पण मी लेट गेलो, लवकर जायला पाहिजे होतं. ब्लॉगिंग करून जर तुम्ही फोटोग्राफी करत असाल तर खूपच भारी येते, कारण का तुम्हाला सर्व शॉट्स पाहिजे असतात. सो ते मला सर्व भेटले नाही, तर मी काय काय शॉट्स म्हणजे घेतले आणि काय काय मला घ्यायला जमले नाही. म्हणजे एकट्याला हँडल करणं म्हणजे खूप म्हणजे इम्पॉसिबल असतं ते. आणि मला त्यामुळे म्हणजे असं आता एकाच व्यक्तीचे म्हणजे 2 शॉट पाहिजे असले तर, कारण परेड चालू होते आणि राष्ट्रगीत पण चालू होतं, त्यामुळे मला राष्ट्रगीतचे 2 शॉट घेता नाही आले. म्हणजे मी नुसते ह्याच्यातच, आणि कोणाला बोलू पण शकत नाही तू असं कर तसं कर. सो सर्व आपापले व्हिडिओ काढत होते, त्यामुळे म्हणजे तर कोणाला बोलू पण शकत नाही. त्यामुळे मी जेवढं घेतलं तेवढं बघा नक्की. आणि आता काय बोलू, मी मरीनला जातो आहे आणि मरीनला तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो आहे काय काय कसं काय ते. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा नक्की. आणि जर तुम्ही पण कधी येत असाल इकडे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला, तर जरा लवकर या. कारण लवकर म्हणजे किती, तर सकाळी 6:30पर्यंत घरातून निघा, कारण मला माहीत होतं तरी पण मी लेट आलो. तर चला मग जाऊया आपण मरीनला. सो भेटूया मरीनला. तर आता मी जवळ झालं मरीनच्या, आणि तो पण खूप प्राऊड आहे वाटतं. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे की आता असं बोलत जातो आहे ना मी, तो सर्व माझ्या तोंडाकडेच बघतात आणि मला पण खूप लाज वाटते. मग बोलायला काय सुचत नाही, असं होतं माझं. सो बघूया, तरी पण बोलतो आहे मी, ट्राय करतो आहे, कारण का ही सर्वजण माणसं आहे साईडला माझ्या तोंडाकडे बघतात, त्यामुळे मला पण हँडल करायला थोडं म्हणजे कन्फ्युजिंग होतं आहे थोडं. आता येणारी पब्लिक येते, पण काही जण आहेत ते अजून जात आहेत, जसे माझ्यासारखे. लोक यायच्या टायमिंगला मी जातो आहे, तसेच काही जण आहेत की माझ्या टायमिंगमध्ये जात आहेत ते पण. सो माझ्या टायमिंगमध्ये जात आहेत ते पण. मरीनला म्हणजे खास बात की रायडर खूप येतात, असे चालू असतं यांचं येणं इकडे. तर दादा मी काय बोलते तुम्हाला, म्हणजे हे कशा प्रकारे, म्हणजे कशाबद्दल आहे? तर इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे आपल्या घरात जे काही बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असतात ते कालांतराने बंद पडल्यावरती किंवा खराब झाल्यावरती आपण कचऱ्यात फेकून देतो. तर तसं न करता त्याच्यावरती योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकृत रिसायकलर्स आपल्या मुंबई येथे उपलब्ध आहेत. तर आपण आज या ठिकाणी जो काही स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक आहेत त्यांच्याकडे हे आवाहन करतो आहे की
जो काही इलेक्ट्रॉनिक कचरा तुमच्याकडे असेल तो व्यवस्थित पद्धतीने रिसायकल केला पाहिजे, त्याचा पूर्ण वापर केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कचरा आणि प्लास्टिक कचरा हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे आपण हवेचे, जमिनीचे, मातीचे, पाण्याचे प्रदूषण करत आहोत. तर आज आम्ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करत आहोत की तुम्ही जो काही इलेक्ट्रॉनिक किंवा प्लास्टिकचा कचरा आहे तो व्यवस्थित रिसायकल करायचा आहे, शक्य असल्यास त्याचा वापर टाळायचा आहे आणि आपल्या पर्यावरणाला हातभार लावायचा आहे. या ठिकाणी आपण स्वाक्षरी अभियान राबवलेलं आहे. तर जे कोणी इलेक्ट्रॉनिक कचरा रिसायकल करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील त्यांच्यातर्फे आपणही स्वाक्षरी करून देऊ. तर धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल. आणि तसं दादाने मला सांगितलं आहे की आता जो हा काय कचरा आहे त्याची कशा पद्धतीत विल्हेवाट लावायची, तर त्या पद्धतीत तुम्ही विल्हेवाट लावू शकता. जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आणि असे काय असतील तर ते. आणि ज्या ह्या सिग्नेचर्स आहेत त्या म्हणजे असं लोकांचं असं सांगणं आहे की ह्या ज्या सिग्नेचर्स देऊन आम्ही हा प्रतिसाद देतो आहे. तर मित्रांनो मी पण केले सिग्नेचर. सो बघा इथं गेले. सो आता माझ्या चॅनलचं नाव पण लिहितोय. सो हे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि लवकर जाऊन यूट्यूबला सबस्क्राईब करा. सो आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. सो बघा हे नाव स्वप्नातील प्रवास असं नाव आहे माझ्या चॅनलचं. सो बघा किती खूप मस्त गेलं आहे. तेरी हार मेरी, तेरी हार मेरी हार, तेरी जीत मेरी जीत. उलट झालं. लिरिक्स नहीं आ रहे हैं हम लोग को. लेकिन लिरिक्स नहीं आ रहा है. आणि मित्रांनो माझ्या मागे इथं डान्स चालू आहे. हा बघा इथं. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आसमां. यार बात हम जानता हम इश्क बात दिलवाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, सुनते दिल के तार से इंडिया वाले, हर चीज छीन ले हाथ से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले.
तर मित्रांनो आता मी ट्रेनमध्ये आहे. सो आता ट्रेनमधून मी आता घरी जातो आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो कमेंट पण करा. आणि तर भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.